देवबापाची स्तुती असो. माझ्या प्रियानो, आपण प्रगटीकरणाचं पुस्तक 11वा अध्याय आणि 11वं वचन वाचणार आहोत. पुढे 3.5 दिवसानंतर जीवनाचा आत्मा देवापासून येऊन त्यांच्यामध्ये शिरला, तेव्हा ते आपल्या पायावर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे भय वाटले. देवबापा, तुझ्या पवित्र वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ही वचनं हे पवित्र आत्म्या देवा मला समजावून सांग. येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन. आता ह्या दोन साक्षींना अथांग डोहातून वर येणाऱ्या श्वापदानं म्हणजेच ख्रिस्त विरोधानं जीवे मारल्यावर त्यांची प्रेत 3.5 दिवस येरुशलेम शहराच्या रस्त्यावर पडून राहतील. आणि ते मेल्यामुळं पृथ्वीवरील राहणारे जे आहेत, पापात राहणारे, विश्वासणारे फार मोठा आनंद आणि उल्हास त्या ठिकाणं करतील माझ्याकडे, नाही का. आमचा प्रभू येशू ख्रिस्त मरण पावल्यानंतर शास्त्री आणि परुषी यांना देखील फार मोठा आनंद झाला. आपल्या मार्गातला काटा गेला. आता आपल्याला विरोध करणारं कोणीच नाही. आपला मार्ग आता मोकळा झालेला आहे असं त्यांना वाटून त्यांना पण फार मोठा आनंद झाला. परंतु हा आनंद फार दिवस टिकला नाही. 3 दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद असो. आणि लोकांना वाटलं की येशू ख्रिस्ताला मारून टाकण्यात आलं, झालं, संपलं, हे शेवट आहे. पण माझ्या प्यानं तसं नाही. तसंच ह्या दोन संदेष्ट्यांना त्या ठिकाणं मारून टाकण्यात आलं. ख्रिस्त विरोधानं त्यांना जिंकलं, त्यांना जीव मारलं आणि ते त्या रस्त्यावर येरुशलेमीच्या रस्त्यावर 3.5 दिवस त्या ठिकाणी त्यांची प्रेतं पडून राहिली. आणि सर्व पृथ्वीवरील लोक माझ्या प्यानो ह्या दोघांची प्रेत त्या ठिकाणं टेलिव्हिजनवरून पाहत होती, नाही का. त्या ठिकाणी लिहिलं आहे की 3.5 दिवसानंतर जीवनाचा आत्मा देवापासून येऊन त्यांच्यामध्ये शिरला. आता 3.5 दिवस पर्यंत सॅटेलाइटच्या द्वारे, टेलिव्हिजनमधून ह्या सर्व लोकांनी हे दोन संदेष्टे, ज्यांनी सर्व पृथ्वीला उपद्रव दिला होता, देवाचं वचन ज्यांनी ऐकलं नाही, पश्चाताप केला नाही, त्यांना त्यांनी त्या ठिकाणं पुष्कळ पीडा आणल्या होत्या, हे आता मरण पावले आहेत. त्यावेळेस त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही आणि ते त्या ठिकाणं त्यांची प्रेतं पाहत राहिली. परंतु त्यांचा हा आनंद, त्यांचा हा जल्लोष, त्यांचा हा उल्हास जो आहे, हा फार वेळ टिकला नाही. 3.5 दिवसानंतर काय झालं की परमेश्वर देवाच्या जीवनाचा आत्मा त्या ठिकाणं देवापासून येऊन त्यांच्यामध्ये शिरला. प्रेज द लॉर्ड. आता बघा, ज्यावेळेस एखादी व्यक्ती मरण पावते, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या शरीरातून जीव व आत्मा निघून जातात. तेव्हा आपण म्हणतो की मनुष्य मरण पावलेला आहे. आता या ठिकाणं हे दोन संदेष्टे मेले म्हणजे काय झालं, तर त्यांचा मानवी आत्मा त्यांच्या शरीरातून निघून परमेश्वराकडे गेला. आणि 3.5 दिवसानंतर जीवनाचा आत्मा म्हणजेच पवित्र आत्मा त्यांना जीवन देण्यासाठी, त्यांना जीवन करण्यासाठी त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांना जीवन केलं. म्हणजे त्यांचा मानवी आत्मा त्यांना पुन्हा प्राप्त झाला आणि ते जिवंत होऊन आपल्या पायावर उभे राहिले. आणि माझ्या प्यानो, ते ज्यावेळेस पुनरुत्थित झाले, पायावर उभे राहिले, त्यावेळेस टेलिव्हिजनवरून, सॅटेलाइटच्या द्वारे दाखवलेलं हे सगळं दृश्य सगळ्या पृथ्वीवरील लोकांनी त्या ठिकाणी पाहिलं की हे
दोघं जण जे आहेत ते त्या ठिकाणं कशा रीतीनं जीवन झाले आहे, त्यांचं पुनरुत्थान झालेलं आहे. आणि माझ्या आपल्याला ते पुनरुत्थान झाल्यानंतर त्या ठिकाणं असं लिहिलं आहे की त्यांना मोठं भय वाटलं. सगळ्या पृथ्वीवरील लोकांनी ते पाहिलं टेलिव्हिजनवरून आणि त्यांना फार मोठं भय वाटलं. होय माझ्या हे काय आहे? ते घाबरले, त्यांना भीती वाटली. होय, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की बघा, ख्रिस्त विरोधक हा देखील प्राणांतिक घाव झाल्यानंतर मरण पावणार आणि त्यानंतर तो पुन्हा ज्यावेळेस जिवंत होऊन उठणार, त्या अथांग डोहातून ज्यावेळेस तो बाहेर येणार, त्यावेळेस पृथ्वीवरील सर्व लोक आश्चर्य करीत त्याच्या पाठीमागे जाणार, त्यालाच ते देव मानणार, त्याची आराधना करणार. परंतु आता या ठिकाणं प्रभू परमेश्वर देवानं या दोन साक्षींना मरणातून पुन्हा उठवलं आहे. त्यांचा आत्मा पुन्हा त्यांच्यामध्ये शिरला आहे आणि टेलिव्हिजनवरून सगळे लोक ते पाहत आहेत. ते जीवन झालेले आहेत आणि सगळ्या पृथ्वीवर माझ्या ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठल्यानंतर सर्व यरुशलेमेमध्ये, सर्व यहुद्यामध्ये सगळीकडे ही बातमी इतकी पसरली की सगळेजण त्याच्याविषयी चर्चा करत होते. त्याप्रमाणे ह्या दोघांच्या पुनरुत्थानाच्या बाबतीमध्ये सगळीकडं त्या ठिकाणं माझ्या प्यानो विचार होईल, विचार मंथन त्या ठिकाणं केलं जाईल, त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणं होईल माझ्या प्यानो. आणि त्यानंतर 12 वचनामध्ये लिहिलं आहे बघा, 12 वचनं पण पाहणार आहोत त्या ठिकाणं. तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपल्या बरोबर बोलताना ऐकली. ती म्हणाली, इकडे वर या. मग ते मेघारूढ होऊन त्यांच्या वैऱ्यांच्या देखत स्वर्गात वर गेले. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्यावेळेस स्वर्गातून एक वाणी आली आणि ही जी मोठी वाणी आहे ती परमेश्वराची वाणी आहे. आणि ती वाणी त्यांना काय म्हणाली, इकडे वर या. आता योहानाला देखील प्रगटीकरणाचं पुस्तक 4 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये आम्ही वाचलं, अभ्यासलं. त्या ठिकाणं प्रभू परमेश्वर देवानं त्याला म्हटलं, इकडे वर ये. आणि तो लगेच आत्म्यानं संचलित झाला आणि वर स्वर्गात घेतला गेला, नाही का. त्याचप्रमाणे या दोन साक्षींना देखील या ठिकाणं ती मोठी वाणी आली, म्हणाली की इकडं वर या. आणि ते मेघावर बसून, मेघावर आरूढ होऊन त्या ठिकाणं स्वर्गामध्ये गेले. आणि ते जात असताना टेलिव्हिजनवरून सर्व लोकांनी ते पाहिलं माझ्या प्यारो. तिथे लिहिलं आहे, मग ते मेघारूढ होऊन त्यांच्या वैऱ्यांच्या देखत स्वर्गात वर घेतले गेले. प्रेज द लॉर्ड. बघा, पृथ्वीवरील सर्व लोकांना माझ्या प्यानो इतके मोठे आश्चर्याचे धक्के बसत गेले. हे दोघं मरण पावले, त्यांची प्रेतं पडली त्या ठिकाणं आणि त्यांनी त्यांना पुरू दिलं नाही. आणि मग ते माझ्या प्यानो कसे पुनरुत्थित झाले आणि कसे ते स्वर्गात वर घेतले गेले. मला तर वाटतं की सगळ्या त्या पृथ्वीवरील सर्व वर्तमानपत्रामध्ये मोठे मथळ्यामध्ये ही बातमी झळकणार. सगळ्या टेलिव्हिजनमधून त्या ठिकाणं माझ्या प्यानो ह्याच गोष्टीविषयी त्या ठिकाणं सांगण्यात येणार की ते मरण पावले आणि पुन्हा उठले आणि पुन्हा स्वर्गातून वाणी आली आणि ते त्यांना वर घेण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. तर माझ्या प्यानो हे दोन साक्षी प्रभू परमेश्वर देवाच्या आदेशानुसार मेघारूढ होऊन त्यांच्या वैऱ्यांच्या देखत ते त्यांचं स्वर्गारोहण होणार आहे. देवाला धन्यवाद असो. बघा, पुष्कळदा हा प्रश्न केला जातो की हे दोन साक्षी पवित्र आत्म्याने एवढे भरलेले होते, त्यांच्या मुखातून अग्नी निघायचा आणि लोकांना मारून टाकायचा आणि त्यांना इतका अधिकार दिला असताना देखील ज्यावेळेस ख्रिस्त विरोधी त्यांच्याशी लढायला लागला, त्यावेळेस प्रभू परमेश्वर देवाने ह्या दोन साक्षींची बाजू घेऊन त्यांना का बरं विजयने दिला, का बरं त्यांना पराभव होऊ दिला, असं पुष्कळांना वाटतं. आणि माझ्या प्यानो साहजिक असं आहे
हे देवाचे लोक होते आणि ख्रिस्तावर सैतानाबरोबर युद्ध करत असताना त्यांना त्या ठिकाणं पराजय पत्करावा लागला, मरण पत्करावं लागलं. पण प्रभू परमेश्वर देवाने मात्र तिकडे येऊन त्यांची काही बाजू घेतली नाही, नाही का? पुष्कळदा माझ्या प्यानो आमच्या जीवनात देखील अशाच घटना घडतात. प्रभू परमेश्वर देवानं या दोन संदेशांना मरू दिलं, सैतानाच्या हातून ते मेले. नंतर मग पुनरुत्थान झाल्यानंतर मोठ्या गौरवामध्ये प्रभूने त्यांना आपल्याकडे घेतलं. त्यांचं समर्थन मरणानंतर पुनरुत्थानानंतर प्रभूनं केलेलं आहे. हा, त्याच्या अगोदर समर्थन केलेलं नाही. पुष्कळदा आमच्याही जीवनामध्ये प्रभूची सेवा करत असताना सैतान आमच्याशी युद्ध करतो. सैतान माझ्या प्यानो आमच्यावर लढाई करतो, आम्हाला उपद्रव देतो, आमचं नुकसान करतो, आम्हाला आजारात पाडतो, संकटात टाकतो आणि कधी कधी मारूनही टाकतो. आणि असं होत असताना माझ्या प्यानो आम्ही देवाकडे ओरड करतो, पण प्रभू परमेश्वर त्या ठिकाणं माझ्या प्यानो आम्हाला दिसतं की काही त्या ठिकाणं प्रभू आमची बाजू घेऊन काही चमत्कार करत नाही. आम्हाला पूर्णपणे सैतानाच्या हातात देऊन सैतानाचा विजयच होतो आणि आम्ही त्या ठिकाणी हतबल होऊन जातो. जसे हे दोन संदेष्टे मरण पावले, त्यांचा पराभव झाला. प्रभू येशू ख्रिस्तानी बघा म्हटलं आहे योहान वर्तमानामध्ये की या जगात तुम्हाला क्लेश होतील, संकट येतील तुमच्यावर, पण तुम्ही धीर धरा, या जगाला मी जिंकलाय. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर गेला त्यावेळेस माझ्या प्यानो त्याला किती भयंकर यातना झाल्या, त्याचा किती विरोध केला गेला, त्याच्या विरोधात लोक किती उठले, त्याच्या हातापायात खेळ ठोकले आणि तो मोठ्यानं ओरडला, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. परंतु त्याला काही उत्तर मिळालं नाही. परमेश्वर देवाने त्याची बाजू घेऊन त्याचं समर्थन त्या ठिकाणी केलेलं नाही, पण त्याला तसं मरण पाहावं लागलं. मेल्यानंतर मात्र तिसऱ्या दिवशी प्रभू येशू पुन्हा उठला आणि मोठ्या पराक्रमानं देवाचा पुत्र असा त्या ठिकाणी तो माझ्या प्यानो प्रमाणित झाला. तर सांगायचं तात्पर्य असं की आमच्याही जीवनामध्ये प्रभू परमेश्वर देवाची सेवा करत असताना अशा संकटातून, त्रासातून, यातनेतून आणि मरणातून आम्हाला तो नेतो. आमचं समर्थन त्या ठिकाणी करत नाही, आमची बाजू त्या ठिकाणी घेत नाही. पण मग मात्र पुनरुत्थानानंतर मात्र आमच्या वैऱ्यांच्या देखत त्यांचं देखील पुनरुत्थान होईल आणि त्यांच्या देखत त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर आपल्या लोकांचा काय करतो, सन्मान करतो, त्यांना गौरवितो, त्यांची बाजू घेतो, त्यांचं समर्थन करतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकरता जगत असताना, प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत असताना तुम्हाला काही त्रास होईल, यातना होतील, शत्रू तुम्हाला त्या ठिकाणं उपद्रव करील, त्या ठिकाणं तुम्हाला लोक त्रासही देतील आणि तुम्हाला मारतीलही, कदाचित मारूनही टाकतील. परंतु तुम्हाला कळेल की नाही, मी एवढी प्रार्थना केली पण काहीच झालं नाही. प्रभू परमेश्वर देव त्यातून तुम्हाला घेऊन जाईल आणि तुमचं समर्थन त्याच वेळेस करील ज्यावेळेस तुमचं पुनरुत्थान होईल. प्रभू परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. माझ्या प्यानो, आज जगामध्ये सगळ्या ठिकाणं देवाच्या लोकांचा भयंकर त्रास, त्यांना यातनीतून जावं लागत आहे, भयंकर त्यांचा छळ होत आहे, त्या ठिकाणं त्यांना मारून टाकण्यात येत आहे. आमच्या भारत देशामध्ये, UP-मध्ये, MP-मध्ये, ओरिसा, बिहार किंवा महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी देवाच्या लोकांना त्रास दिला जात आहे, चर्चेस जाळले जात आहेत, लोक मरत आहेत, त्यांना भयंकर यातना दिल्या जात आहेत. प्रश्न हा येतो की का बरं प्रभू परमेश्वर हे होऊ देतो? हा, माझ्या प्यानो, प्रभू यातून सर्वातून आपल्या मंडीला जाऊ देतो आणि नंतर पुनरुत्थान दिवशी मात्र प्रभू परमेश्वर देव या संदेशाप्रमाणे आमचं देखील गौरव करणार, आमचे देखील समर्थन करणार, आमची देखील बाजू घेणार. तोपर्यंत माझ्या प्यानो, मरूपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे जीवनाचा मुकुट आम्हाला प्राप्त होईल. प्रभू परमेश्वर देव मरूपर्यंत तुम्हाच विश्वासू राखो, मला विश्वासू राखो. प्रार्थना करूया. हे आमच्या प्रेमळ प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो या वचनातून तू आम्हाला शिकवलं आहे. प्रभूजी, या भूतलावर असताना, तुझी सेवा करताना दुःख, त्रास, यातना, सैतानाशी युद्ध आम्हाला करायचं आहे आणि ते करत असताना प्रभू परमेश्वर देवा, पुष्कळदा आमचा त्या ठिकाणी पराभव होईल, मरणही येईल, परंतु आम्ही मरूपर्यंत विश्वासू राहायचं आहे. म्हणून तू आमच्यापैकी प्रत्येकाचं सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा देव यांच्या गोड नावाती प्रार्थना अर्पण करतो. आमेन, आमेन.
Okay, God bless you. Have a good and godly day. Amen. Amen. Amen.